नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये काय घडलं. अप्पी तिथे पोचली असते. मनी ही गाडीमध्ये बसून पसार होणार असते. तर अप्पीला तिथे पोलिसांसोबत पाहून ड्रायव्हर गाडीमधून उतरतो आणि पसार होतो. तर ही मनी गाडीवरून उतरते आणि फरार होण्याच्या दिशेमध्ये असते. तेव्हा अप्पी इकडून तिला अडवते आणि मागून अर्जुन पण येत असतो. तर मनी मागे वळायला जाते तर तिथे मागून अर्जुन दिसतो. तर मनीला काही मार्ग नसतो जायला. तर अप्पी सर्वात अगोदर तिथून तिच्या हातून अमोलला हिसकते. त्यानंतर अर्जुन बोलतो, या बाईला मी आता जिवंत सोडणार नाही. अर्जुन खालची एक सळाक घेतो आणि तिच्या डोक्यावर वार करणार असतो. तर अप्पी त्याला थांबवते. अप्पी बोलते, अर्जुन, अमोल बेशुद्ध आहे, अगोदर याला आपल्याला बघायला पाहिजे. तर अमोलला बेशुद्ध बघून अर्जुनचं मन बिघडतं आणि अर्जुन ती सलाख खाली फेकतो आणि अमोलकडे जातो. तर ही मनी जोराजोरानं हसणं चालू करते. जसं काय तिला वेळ लागला आहे ती त्याच प्रकारे करत असते. इकडे अर्जुन आणि अप्पी अमोलला उठवण्याचा प्रयत्न करते, पण अमोलला गुंगीचे औषध इतके दिले असते की त्यामुळे तो उठेनासा झाला असतो. तर इकडे मनी बोलते, मी काही अमोलला नेण्याच्या दिशेमध्ये नव्हते, मला अमोलला काही न्यायचं नव्हतं आणि मी काही हारणार नाही. तुम्हाला काय वाटते, मी इथेच थांबणार आहे, तुम्ही माझं काहीच करू शकत नाही, असं म्हणून मनी हसत असते. अर्जुनला खूप चीड येते. अर्जुन बोलतो, मी या बाईला जिवंत सोडणार नाही, पण अप्पी त्याला समजवते. त्यानंतर अर्जुन चिंचुकेला बोलतो, या बाईला पोलीस स्टेशनला घेऊन चला. तर सर्व लोक तिला घेऊन पोलीस स्टेशनला जातात. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथे मनी तिथे पण हसतच असते. तर मनीला हसून पाहून अप्पी पण चिडते. तर अर्जुन तिला 3rd डिग्री द्यायला सांगतो. तर अर्जुन जेव्हा 3rd डिग्री द्यायला सांगतो तेव्हा मनी ओरडते. मनीला ओरडते पाहून अप्पी बोलते, जरा जरा हळू जरा हळू. तर अर्जुन बोलतो, नाही, असंच दिलं पाहिजे. पण अप्पी बोलते, नाही हो, तिला त्रास होत आहे. तर अर्जुन बोलतो, अरे अमोलचा विचार कर, अमोल इथे बेशुद्ध आहे. तर अर्जुन बोलतो, ठीक आहे. तर अर्जुन चिंचुकला बोलतो, जरा हळू. तर मग हळूशाने तिला हे देतात. तरी ती मनी हसतच असते. मनीला हसत पाहून अर्जुन आणि अप्पीला खूप चीड येते. मनी बोलते, जोपर्यंत माझा जबाब तुम्ही नोंदवत नाही तोपर्यंत तुम्ही माझं काहीच करू शकत नाही, हे मला पहिलेपासून माहीत होतं. आणि अमोलला नेण्याचा माझा उद्देश नव्हता, माझा उद्देश तर वेगळाच होता. आणि तुम्ही माझ्या बंट्याला जोपर्यंत इथे आणत नाही तोपर्यंत मी काही इथून जात नाही. आणि तुम्ही मला काही अंदर टाकू शकत नाही, तुम्ही माझं काही वाकडं करू शकत नाही. अर्जुन बोलतो, गरम पाणी आणा आणि हिच्या नरड्यात ओढता. तर ती चिंचुके त्या शिंदेबाईंना बोलवतात आणि बोलतात, गरम पाणी घेऊन या. तर मनी बोलते, काय गरम पाणी आणून तुम्ही माझ्या नरड्यात ओतणार, असं तुम्ही करू शकत नाही, हे काय त्याच्या खिलाफ आहे. माझा बयान जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही. तेवढ्यात तिथे घरचे सर्व लोक येतात. रुपाली पण तिथे पोहोचते. तर दिप्या बोलतो, अरे अमोल मिळाला का दाजी. अमोलला बघितल्यावर दिप्या शांत होतो. दिप्या बोलतो, दीदी किती छान काम केलं तू, पण दीदी मी तुझ्यावर नाराज आहे. तू अमोलच्या बाबतीत असं करायला नको पाहिजे होतं, तू ह्या मनीला घरात ठेवायला नाही पाहिजे होतं. तुला माहित होतं ना, मला तर या बाईवर अगोदरपासून शक होता. पण मग अप्पी आपली सफाई देते, मग सांगते की काय झालं. तर तेवढ्यात मनी हसत असते. तुम्हाला काय वाटते, मी फक्त अमोलसाठी हे केलं. आणि मनी खुर्चीवरून उठते आणि पाण्याचा ग्लास घेते आणि पाणी पिते आणि बोलते, तुम्हाला मेन काय खरं कारण आता तुम्हाला माहित पडेल, मी अजून काय केलं. मनी पेपर काढते आणि दाखवते, तुमची जी जमीन आहे ती माझ्या नावावर करून घेतली आहे. तिकडून मागून वकील येतो. तर वकिलाला बघून ती बोलत असते. तर अप्पी बोलते, तुमचं झालं बोलून, आता मी बोलू का. मग अप्पी बोलते. मग तेवढ्यात वकील हसत असतो. वकीलला हसताना पाहून मनी बोलते, तू पण मिळला ऐकायला, काय केलं तुम्ही सांगा. अप्पी बोलते, मला अगोदरपासून शक होता तुझ्यावर, म्हणून तर मी तू जेव्हा कागदपत्र चोरली होती
तेव्हा ते कागदपत्र तुला नेऊ दिले मी. त्यानंतर मी या वकिलांचा नंबर तुझ्या याच्यातून काढला आणि वकिलांना जाऊन भेटली. यांनी माझी खूप मदत केली. यांनी सरकारांचे डिवोर्स पेपर तुझ्या प्रॉपर्टीच्या ठिकाणी ठेवले आणि सरकारांना डिवोर्स मिळवून दिला. आता सरकारांचं तुझं काही नातं नाही. तू सरकारांना खूप त्रास दिला. मनी खूप चिडते, त्या वकिलाला शिवा देत राहते आणि बोलते तुझं काय बरं वाईट होईल, असं तसं बोलत असते. अप्पीचं हे पाहून सर्वांना कौतुक वाटत असतं. पण रुपाली मदत बोलते, म्हणते की तू अमोलच्या बाबतीत असं करायला नाही पाहिजे होतं. तू जे केलं आता ठीक आहे, पण अमोलच्या बाबतीत असं नाही करायला पाहिजे होतं. तर अर्जुन बोलतो हो रुपाली वहिनीचं बरोबर आहे. तर मनी बोलते तुमच्या घरात जोपर्यंत तुमच्या घरातला साप तुमच्या घरात आहे तोपर्यंत तुमचं एकत्र कुटुंब येणार नाही. तुमच्या घरात तुम्ही जो साप आहे पाळलेला तो अगोदर बाहेर काढा, मगच तुमचं कुटुंब एकत्र येणार. तर अर्जुन बोलतो तुमचं काय म्हणणं आहे. तर मग मनी रुपालीचं नाव घेते. ह्या रुपालीनेच मला तुमच्या घरात आणलेलं आहे. तर रुपालीकडे सर्व बघत असतात. मग रुपाली बोलते हो माझ्याने चुकी झाली, मला माफ करा मामाजी, असं तसं बोलत असते. तर कदम बोलतात स्वप्नील तुला माहित नव्हतं का हे. स्वप्नील बोलतो मलाही आजच कळलं, पण मी तुम्हाला सांगणार होतो, पण कोणत्या तोंडाने सांगणार म्हणून विचार करत होतो. तर काय सांगायचं म्हणून. तर स्वप्नीलचा पण राग येतो कदमांना आणि रुपालीलाचा राग अर्जुनला तो खूपच येतो. अर्जुन बोलतो माझा तर आता कोणावर विश्वास राहिलेला नाही. बहिणी आता तुमचा माझ्याशी काही संबंध नाही, तुम्ही माझ्याशी काही बोलायचं नाही. मग सर्व तिथून निघून जातात. रुपाली आणि मनीला पोलीस स्टेशनमध्ये आतमध्ये टाकतात आणि इकडे रुपाली पण घरी निघून जाते. त्यानंतर इकडे घरी सर्व बसले असतात. अप्पी अमोलला घेऊन बसली असते. तर तेवढ्या तिथे कदम बापू सर्व येतात. तर कदम बोलता आजचा विषय इथे संपू द्या, आपण यावर उद्या बोलू काय घडलं काय नाही. मग सर्व आपापल्या रूम मध्ये जातात. अर्जुन अमोलला घेतो आणि तो पण रूम मध्ये निघून जातो. त्यानंतर इकडे अप्पी विचारात पडते या मनी मावशीचा तर खेळ तर संपला, पण मनी मावशीने अर्जुन आणि माझ्यामध्ये जी दरार पाडली आहे ती आता कशी भरून काढू, अशा विचारात अप्पी असते. आणि इथेच आजचा भाग संपतो. धन्यवाद.